हाय, मी आज होम टूर दाखवणार आहे. तर आमचं घर कसं आहे पहा. आणखीन काही काम पण राहिलेलं आहे घराचं. तर आता मेन एंट्री इथून आहे. आता मी आदित्य लावले. आता पहिल्यांदा दरवाजा पहा आमचा. हा पूर्णपणे शिवाजी महाराजाचं चित्र असलेला हा दरवाजा लावलेला आहे. आणि इथं कडाच्या फरशा बसवायच्या राहिलेल्या आहेत अजून. आणि इकडं ग्रिल पण ही केलेलं आहे पोर्चला. इकडून एक दरवाजा आहे. आता मेन एंट्री आतमध्ये आहे, तर आपण आतमध्ये जाऊन पाहू. चला तर मग. इकडून एक ढंपर येतोय. आपली मेन एंट्री. आणि घराचा अजून कलर राहिलेला आहे द्यायचा. आता देणारच आहे. आणि ही खिडकी इथं. आतमध्ये पण एक खोली आहे, 2 खोल्या आहेत. इथं खुर्ची ठेवलेली आहे, इथं पलंग आहे. आणि हा आरसा तर मग अशी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. हा विणलेला आरसा आहे. TV. आणि इथं आम्ही देवघर ठेवलेलं आहे. तर आम्हाला अजून देवघर बनवायचं आहे. आणि ही जुनी TV आहे. माझ्या लग्नाची TV होती, ही सुटकेस होती, पण हे दोन्ही खराब झाले. आता ते टाकून द्यायचे आता दोन्ही पण. आणि TV विकायची आम्हाला. TVचा थोडासा प्रॉब्लेम आहे. तर कुणाला घ्यायची असेल तर सांगा, नाही तर. हे देवघर अजून बनवायचं इथं आम्हाला. हे देवघर बनवून घ्यायचे. आणि हा आरसा पा. आणि ही शोकेस आहे इथं. आणि याच्यावरती ना हे आर्यांचे बॉक्स आहेत सगळे, ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेले वगैरे. आणि याचे ना एक काच पण फुटलेली आहे. ही शोकेस, हे पण लग्नातलं शोकेस आहे माझ्या. हा टेबल. आणि इथे खिडकी आहे, पण इथं ना शोकेस ठेवायला जागा नव्हती TV इकडं लावल्यामुळं. तर इथं आम्ही शोकेस ठेवलेले आहे. आणि ही फुलदाणी विणलेलं हे आणलं. आणि त्याच्यावर मोठीच ठेवलेली आहे आता फुलदाणी. छोटी आणणार आहे आणि मग ती नक्की ठेवीन मग परत. आणि हे कलर वगैरे सगळं झालं ना, मी तुम्हाला परत एकदा होम टूर दाखवेन. चला आता किचनमध्ये. तर किचनमध्ये बी अजून किचन काही केलेलं नाही. आणि हे आमचे फोटो लावले इथं शिवाजी महाराजांचा, राधाकृष्ण यांचा. आणि हा माझा. तर याच्यात माझे मालक नाही. तर त्या दिवशी ते फोटो काढण्याच्या दिवशी आलेच नव्हते, त्याच्यामुळे त्यांचा फोटो याच्यात आलेलाच नाही. मी आहे आणि 2 माझे मुलं आहेत. तर इथे खुर्ची ठेवलेली आहे. आणि मिक्सर पण ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे इथं खिडकीतच ठेवून दिलेला आहे हा मिक्सर. तुम्ही बाहेर संडास बाथरूम आहे, पण त्याचं पण काम अजून अर्धच राहिलेलं आहे. माझे मालक मिस्त्री काम करतात, पण त्यांना टाईमच नाही घरचं काम करण्यासाठी, वेळच नाही मिळत. असा प्रश्न आहे. खिडकी बाहेर खूप छान हवा येते खिडकीत. आधी एक बोर्ड आहे. आणि हे भांडं आहे ना आदित्यच्या हातातलं, तर ती बटाटे किसायचं आहे का. आणि हा फ्रीज, हा आमचा फ्रीज. आणि ही पिशवी ठेवलेली ना, तर याच्यात बाटल्या ठेवलेल्या आहेत, कारण उन्हाळ्यात आता पाणी भरपूर भरायला लागतं. याच्यात पण बाटले वगैरे.
भाजीपाला वगैरे हे ठेवलेले असतं फ्रीजमध्ये. आणि हा सोफा आहे ना, तर हा सोफा खराब झालेला आहे. 3 याचा सोफा होता, तर याचं ही सगळं मागचे लाकडं निघलेली आहेत. हे काय हे कुशन हा इथं लेक कुठंतरी ठेवलेलं आहे. हे सगळं निघलेलं आहे. याचं निघत आहे, लगेच पडता येईल, लगेच पडतं येईल. खराब झालं ही वस्तू, ही टाकून द्यायचं आता, पण ठेवलं. आणि इथे एक खिडकी आहे, खिडकीतून ह्या खिडकीतून खूप हवा येते. आणि मग इथं मी गॅस ठेवलेला आहे ना, तर या गॅसला खूप वारं लागतं, तर मग ही खिडकी ना बंदच ठेवायला लागते मला स्वयंपाक करायच्या टायमाला. नंतर मग उघडते मी, पण स्वयंपाक करण्याच्या वेळेस ना बंदच असते. आणि घराला कलर नाही दिला तर घर कसं दिसतंय एकदम. आणि याच्यावर पण लय पसारा ठेवलेला आहे. लॅपटॉपवर पण खूप पसारा आहे. याच्यात पण भांडे वगैरे ठेवलेले आहेत, आणि काही भांडे मांडणीला आहेत. काही ह्या मांडणीला आहेत छोटे, काही भांडे वरती ठेवलेले आहेत. ह्या टिफिननी काही येतं, ह्या पिशवींनी काही येतं, खूप भांडे ठेवलेले आहेत. हे किचनचं काम झालं मी काढणार आहे. हो काही पाईप लावलेला आहे, आणि किचनचं काम करायचं इथं आम्हाला थोडंसं छोटंसं. कधी करतात माहिती नाही. आणि ही आमची गिरण आहे, आणि 2 महिने झाले लाईट एकदम डिम आहे. तर ही गिरण मग डिम लाईटीत चालतच नाही, तिला फुल लाईट लागते. का ही गिरण, आणि ही ओपन गिरण आहे ना, तर ओपन गिरण म्हणजे बॉक्स गिरण नाही. बॉक्स गिरणीला हे जे असतं ना वरचं, हे आतमध्ये असतं, असं ओपन दिसत नाही, बाहेरून दिसत नाही. तर याला कापड लावायला लागतं, नाही तर मग सगळा फुफुटा दळणाचं पीठ सगळं असं बाहेर उडतं. तर कापड लावल्यावरती मग ती व्यवस्थित दिसते, एकदम व्यवस्थित दिसतं. म्हणता मग ती ही होत नाही, उडत नाही मग पीठ. याला कापड एक लावायलाच लागतं. याला कापड आहे याच्याबरोबर आलेलं, पण 2 महिने झाले लाईट नाही, त्याच्यामुळं मग शेगडी पण नाही चालत आणि गिरण पण नाही चालत आमची. चला इथलं बघितलं. आणि हे भांडे, आणि या भरण्यांनी मग सगळं कडधान्य असतं, आणि काही भाजीपाला ते याच्यात असतं फ्रीजमध्ये. आणि मंगळवारचं आमच्या इथं बाजार पण असतो. तर उद्या आहे मंगळवार, तर उद्या जाणार आहे बाजारला. उद्या बाजारला जर गेलेच तर तो व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न करीन. तर आता चला बाहेरचं दाखव, चला तिथे. आणि हा फॅन, आणि हा उन्हाळ्यामुळं सतत चालूच असतो, चालू ठेवायला लागतो. आणि हा आमचा पोर्च, हा पोर्च. इथे एक दरवाजा आहे पोर्चला, तिथं कपडे ठेवलेले आहेत. आणि आदित्य, इथं पण एक दरवाजा आहे, इथून एंट्री होती यायची जायची. आणि इथे धान्य ठेवायचं ही आहे, इथं जार ठेवलेले इथं. आणि इथं पसारा आहे, खूप पसारा आहे इथं ठेवलेला. इथं पण गोण्या आहेत ज्वारीच्या वगैरे. आणि हा माझा लसूण मी इथं अडकून ठेवलेला आहे, असा खराब होऊ नये म्हणून. इथं मला असा अडकायचं होता, इथं हुक होतं एक, हां इथं हुक होतं, इथून असं मला याला अडकायचं होता. पण नाही, इथं काय झालं, हे कोपरा आहे ना, हा मधला हा दिसतोय मी बोट केला ना, तर इथून ही तर पाऊस आला की इथून टिप 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 पडत राहते नसती पाण्याची. तर मग त्याच्यामुळे मी हा लसूण नाही इकडे बांधला, म्हणलं
म्हणून मी लसूण माझं इकडंच बांधलेलं आहे. म्हणलं नको, ते म्हणले आता करतो काम, दिवाळीला म्हणले काम करतो, तर दिवाळीला नाही केलं तर ती टाकी बांधली बरं का, थोडी बांधली, तिचं पण काम राहिलं, अपूर्णच राहिलं. आणि तुम्हाला दाखवते मी कोणती टाकी बांधली. तर हो का, ही टाकी ही समोर जी दिसते ना, ही शिडी बसली दिसते ना टाकी, ही एवढी टाकी बांधली. आणि ती पण टाकी मी आधी म्हटलं की वरची बांधा, मग पाणी घ्यायला सोपं होतं ना वरची टाकी असल्यावरती. तर त्यांनी खालची बांधून ठेवली ती टाकी. सगळं काम उलटच करून ठेवलेलं आहे आमच्या, सगळं काम उलटच करून ठेवलेलं आहे. आणि हा रेणीचा आंघोळ करतो. बाथरूमचं पण काम नाही झालेलं, त्याच्यामुळं बाहेरच आंघोळ पण करायला लागते. आणि इथून पण पायऱ्या होत्या, उतरायला पायऱ्या आहेत. इथं ना फरशी बसवली होती, पण ना इथं काय व्हायचं, हो मी दाखवतो तुम्हाला. इथं का नाही ओपन आहे ना, तो पाऊस पडायचा ह्या पायऱ्यांवरती. आणि मी एकदा दोनदा याच्यावरून घसरून पडले. मग मी ह्या पायऱ्या काढूनच टाकल्या. मुलं पण पडत होते याच्यावरून घसरून. मग म्हटलं हे कसे पायऱ्याच नको, इथं फरशी नको ती, मग आता दुसरी लावायची इथं. तर कधी लावतात काही माहिती. आणि हा आमचा डॉगी, आणि ही मांजर. आणि इकडे संडास बाथरूमचं अर्धच काम राहिलेली आता हे करायचे पूर्ण, पण कधी करतात काय माहिती. इथं टाकी केलेली ही संडाससाठी, पण ती बी अपूर्णच आहे. ठीक आहे. इथं माझे झाडं येतं, ही मी लावलेले झाडं, ते काय वाढा ना, ते छोटे ना छोटेच आहेत, ते काय वाढायचेच नाव घ्याय नाहीत. ते जेव्हा बघा तेवढे किती वर्ष झाले त्याला, ते पण ते तसे ना तसेच आहेत. तर आता मी चालले, आता मी तुम्हाला वरती दाखवते. आता हे इथं पण आमची फरशी राहिलेली आहे बसवायची. इथं फरशी होती बसवलेली, पण ती फुटली, मग ती काढून टाकली आम्ही. आता इथून वर जायचं आपल्या. इथली पण फरशी झाली. इथं आहे, इथं पण 2 खोल्या आहेत, 2 खोल्या आणि 1 पोर्च. आणि इकडे पण 2 खोल्या आणि 1 पोर्च असे. किचन केलंच नाही. आणि इथं वर जायला केलेले. तर आता चल वरती जाऊ आपण, तुम्हाला वरचं दाखवते, नंतर मग त्या पलीकडच्या खोलीत दाखवते. इथून हा पोर्च आम्ही राहतो, ते पोर्च असा दिसतो छान. आणि हे वरचा राऊंड, काय म्हणते त्याला, जिना. हा जिनाचं हे आहे, काय म्हणते त्याला, काही मला नाही माहिती. माझ्या लक्षातून गेलं ते. हे काय याला ना, हे राहिलेलं आहे करायचं. तर याच्यातून काय होतं, सगळं पाणी याच्यावर साचतं याच्यावरती. आणि म्हणूनच हा पोर्च, मग तो खालचा जो पोर्च दाखवला ना मी तुम्हाला, म्हणूनच मग तो पोर्च सगळा गळतो. तर याला हे करायचे प्लास्टर का काय करायचे, पण कधी करतात ही मला नाही सांगता ह्याचं आता. कारण याला ना प्लास्टर करण्यासाठी ही आणलेलं आहे, काय म्हणतात त्याला, ती क्रेशरवरून कप्स का काय आणून टाकलेलं आहे ढिगोरा आणखीन. आणि ती टाकीला वापरला तो का, ती टाकी मी तुम्हाला दाखवली मग अशी. तर थांबा इथून दाखवते. त्या टाकीला वापरली एकच. आणि त्याचं पण अर्धच काम राहिले, त्याला प्लास्टर राहिले, झाकण करायचे झाकण राहिले. तर असं आहे. आणि इकडचा हा एक पोर्च इकडून. आणि ही शेड पा, एवढं शेड ही आमचंच आहे. याच्यात ना कोंबड्या होत्या. माझं ज्यावेळेस लग्न झालं होतं ना, त्यावेळेस त्याच्यात कोंबड्या ठेवल्या आम्ही 2 वर्ष. पण त्याच्यानंतर काय, नंतर मग बंद केल्या, ते बंदच राहिल्या.
आणि याच्यात आता कांदा ठेवलेला आहे आणि गाई आहे इकडून. आणि इकडून पण इकडून पण हे करायचं राहिलेलं आहे प्लास्टर. आणि इथं ना अशी काच बसवायची चमकणारी नाही का ती, खूप छान दिसते. आणि ही वरची बाजू आणि हे आभाळ पहा, इथून असं वातावरण दिसतं. तर मी आता तो खाली जाते आणि त्या 2 खोल्यांमधलं पण दाखवून येते तुम्हाला. घराचं अजून खूप काम आहे. हे अर्धच घर झालेलं आहे पण आम्ही त्याच्यातच राहतोय आता, कारण का आम्हाला आधी घर नव्हतं राहायला. आमचं घर मोल्ड होतं पहिलं जुनं, त्याच्यामुळं याच्यातच राहतोय. त्याचं निम्मं काम बाकी आहे त्या घराचं. आणि ही गाडी जी आहे ना, ही गाडी तर ती आमची नाही आहे. आणि हे सिमेंट आणलेलं होतं ते घराचं काम करण्यासाठी, पण घराचं नाही झालं काम आणि ते टाकीचं पण नाही झालं. आणि या घराला अजून खिडक्या राहिलेल्या आहेत, बसवायचा दरवाजा आहे. तर चला आता आतमध्ये. आणि याच्यात राहते माझी सासूबाई. आणि हा जो पसारा आहे तर हा पसारा सासूबाईचा काही नाही आहे, हा माझ्या नंदनबाईचा आहे. तर त्यांचं घराचं काम चालू आहे ना, तर म्हणून त्यांचा सगळा पसारा इथं आणून ठेवलेला आहे. आणि हा टी व्ही ना, हा टी व्ही आमचाच टी व्ही आहे. हा सासूबाई बघत आहेत कधीतरी. आणि हे दिवाण पण आमचंच आहे. आणि ह्या खुर्च्या नाहीत आमच्या. आणि याला ना हे बांधलं आहे त्यांनी, तर बाहेरून फपाटा वगैरे येतो ना म्हणून. तर याचं पण काम राहिलेलं आहे करायचं. तर कधी करतात काय माहिती, आमच्या घरावानीच आहे. कधी करतात हे काय सांगता नाही यायचं. ही पण आम्हालाच करायला लागणार आहे काम, पण कधी करतात आता आमच्या मालकाच्याच मनावर आहे माझ्या. कारण ह्या घराला खिडक्या बसवायच्या राहिलेल्या आहेत. आणि खिडक्या किती येतं, 1 2 4 खिडक्या आहेत ह्या पण घराला. त्या पण घराला 4 आहेत. त्या घराच्या बसवलेल्या आहेत आणि ह्या घराच्या राहिलेल्या आहेत. आणि इथं त्यांचा गॅस होता, इथं त्यांचे भांडे येतं सासूबाईचे. तर गॅस होता, तर ह्यो गॅस ना आता कामगार आलेले आहेत ना कामावरती, त्यांच्या सेंटरिंगचं काम चालू आहे. तर सेंटरिंगच्या कामावर कामगार आले तर त्यांना गॅस दिलेला आहे. गॅस, भांडे आणि हे लॅपटॉप. आणि ही घराला काय झालं, प्लास्टरचं थर जास्त झाल्यामुळं ही घर पडलं, प्लास्टर पडलं. तर आता हे प्लास्टर सगळं काढायचं आहे सर्व आम्हाला आणि परत प्लास्टर करायचं याला. कधी होईन काम आता ही काय सांगता नाही यायचं. इथं पण बांधले त्यांनी, पॅक बांधले एकदम, हे येऊ नये म्हणून बाहेरून. पण तरी पण धूळ येते बाहेर ना, इतक्या गाड्या चालू आहेत ना डंपर, तर लय धूळ येते आतमध्ये. आणि हो हे पण ननंदबाईचा पसारा आहे, याच्यावर मांडलेला आहे त्यांनी काही. चला देत्या. आता मी बाहेरचं दाखवते दरवाजा. इथं ना आंब्याचं झाड आहे ना, एकदम दारातच आहे, खूप छान आहे. खूप मोठं झालेलं आहे पण याला आंब्याचे आहे ना. दरवाजा लावून घेते. तर हे आंब्याचं झाड आता मोठं झाले. ह्या वर्षी याला मोहर लागला होता, पण थोडेसे लागले आंबे, पिकले पण. खूप गोड आंबा आहे. पुढच्या वर्षी जास्त लागेल. आता मी तुम्हाला समोरून दाखवते एकदा. आधी ते थांबतो तिथंच, समोरून कधी पहा. आता ही उजेड असल्यामुळं सूर्याची किरण आणि
आणि डंपर पाणी मारायला आलेला आहे, पण तरी पण लई धूळ होती डंपरची. डंपर टँकर आलेला आहे पाणी मारण्यासाठी, पण डंपर चालू येतं मुरुम वाहण्यासाठी. तर ते भरपूर धूळ येते आमच्या घरात. इकडून तर असं दिसतं आमचं घर. आणि इथं तुळशी वृंदावन केले, म्हणजे आणलेलं आहे विकत. ते पण व्यवस्थित नाही, व्यवस्थित आहे तुळशी वृंदावन, पण खाली कट्टा वगैरे केलेला नाही आहे. आणि इथं ही टाकी ना, ही टाकी शेडची आहे. शेडला कोंबड्या होत्या ना, त्यावेळेस आणलेली होती. तर आर्यांनी त्याच्यावरती झाकून ठेवली असं, पण ती वारा आल्या पडून जाणार ती वरचं. आणि इकडं शिडी ठेवलेली आहे. आणि ही आमची नारळाची झाडं गेल्या वर्षीच लावलेले आहेत झाडं, 2-3 झाडं आहेत. ते वाढलेत काही म्हणा असे नाही, एवढे नाही जोमाने नाही वाढत ते. आणि ही टाकी तिचं काम राहिलेलं आहे. टाकीला खर्च खूप झालेला आहे, पण बांधली ती खालचीच बांधली. ती मला अजिबात नाही आवडली, कारण का पाणी तर मलाच वापरायचं आहे ना, त्यांना थोडं ना पाणी वापरायचं आहे. वरची बांधली तर नळ चालू केला की लगेच पाणी आलं असतं ना. सांगितलं त्यांना, पण त्यांनी काही ऐकलंच नाही माझं. जाऊन द्या आता, बांधून ठेवली, आता काय वापरायचं तर लागणच ना. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.